नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि आपण शिकत आहोत संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स. मित्रांनो, हे लेक्चर नंबर 4 आहे आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 ही डिटेलमध्ये अभ्यासलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2. ही पण आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायची आहे या लेक्चरमध्ये. ठीक आहे? बघा, कॅटेगरी 2 म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, क्रिया नसणाऱ्या वाक्याच्या 2 कॅटेगरी असतात. कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2. ठीक आहे? कॅटेगरी 1 काय असते? कुणीतरी काहीतरी असतं. फॉर एक्झाम्पल, मी आनंदी आहे, ते माझे मित्र आहेत, आम्ही शेतकरी आहोत, तुम्ही खूप हुशार आहात. बघा, या वाक्यामध्ये कुणीतरी काहीतरी आहे असा सेन्स येतोय ना? म्हणजे ही सगळी वाक्य कॅटेगरी 1 ची आहेत. आता कॅटेगरी 2 काय असते? कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. आता कर्ता म्हणजे काय? वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो कर्ता असतो. तर फॉर एक्झाम्पल, रामकडे 2 मोबाईल आहेत. या वाक्यामध्ये आपण रामबद्दल बोलतोय, तर राम आपला कर्ता होईल. कर्त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे? आता दुसरं एक्झाम्पल बघा, माझ्याजवळ ₹1000 आहेत. इथं आपण कोणाबद्दल बोलतोय? माझ्याबद्दल बोलतोय. सो मी इथं सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. तिसरं एक्झाम्पल बघा, मला एक बहीण आहे. या वाक्यामध्ये मी कोणाबद्दल बोलतोय? माझ्याबद्दल बोलतोय. म्हणजे मी इथं सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. ठीक आहे? चौथं एक्झाम्पल बघा, मोबाईलमध्ये 1000 गाणी आहेत. इथं आपण कोणाबद्दल बोलतोय? मोबाईलबद्दल बोलतोय. सो मोबाईल इथं सब्जेक्ट होईल. तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय कळालं असेल. सब्जेक्टलाच आपण कर्ता म्हणतो. ठीक आहे? बघा आता, आपण कॅटेगरी 2 काय सांगितली? कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. आता इथं बघा, कडे आहे आले. ठीक आहे? दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जवळ आहे आले. ठीक आहे? तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये ला आहे आले. ठीक आहे? चौथ्या एक्झाम्पल मध्ये मध्ये आहे आले. म्हणजे हे सगळी वाक्य कॅटेगरी 2 चे आहेत. कॅटेगरी 2 तुम्हाला इथं कळालं असेल. बघा आता, कॅटेगरी 2 काय असते? कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. आणि तेच जर कर्त्याजवळ, कर्त्यामध्ये, कर्त्याला, कर्त्याकडे आत्ता असेल म्हणजे चालू वेळेत असेल, तर ती प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 ची वाक्य असणार आहे. ठीक आहे? आता ही स्लाइड बघा. आता हे सगळी वाक्य प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 चे आहेत. ठीक आहे? आणि आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये अभ्यासले. इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स असतं. ठीक आहे? आता पहिलं एक्झाम्पल बघा. माझ्याकडे एक पेन आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कोणाबद्दल बोलतोय आपण इथं? माझ्या म्हणजे मी बद्दल बोलतोय ना? म्हणजे कोणाबद्दल बोलतोय मी? मी बद्दल बोलतोय. म्हणजे इथं मी इथं काय होणार आहे? सब्जेक्ट होईल. ठीक आहे? तुम्ही म्हणाल सर, इथं आपण माझ्याबद्दल बोलतोय का एका पेनाबद्दल बोलतोय? बघा आता. समजा मी असं लिहिलं. कसं? माझ्याकडे एक पेन आहे. तो पेन लाल रंगाचा आहे. लाल रंगाचा आहे. समजा मी असं लिहिलं. कसं? माझ्याकडे एक पेन आहे. तो पेन लाल रंगाचा आहे. समजा मी असं लिहिलंय. बघा आता. या वाक्यामध्ये तो पेन लाल रंगाचा आहे. म्हणजे या वाक्यामध्ये आपण त्या पेनाबद्दल बोलतोय. कळतंय? म्हणजे या वाक्यामध्ये तो पेन इथं आपला सब्जेक्ट होईल. आता या वाक्यामध्ये बघा, माझ्याकडे एक पेन आहे. इथं आपण माझ्याबद्दल बोलतोय. म्हणजे इथं मी आपला सब्जेक्ट होईल. ठीक आहे? बघा आता. आता आपल्याला शोधायचं आहे वर्ब. आता बघा, प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे, हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. बघा, काय सांगितलं मी? प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे, हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. आता इथं काय आलंय बघा, कडे आहे आले म्हणजे कडे आहे इथं वर्ब होईल. आता राहिलाय अदर वर्ड्स. काय होईल? एक पेन हा आपला अदर वर्ड्स होईल. ठीक आहे? आता हे वाक्य करूया आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. ठीक आहे? आपण पहिल्यांदा काय घेतो? सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट काय इथं? माझ्या. माझ्या म्हणजे मी सब्जेक्ट आहे इथं. ठीक आहे? आपण काय घेणार आहे इथं? मी साठी काय घेतो आपण? आय घेतो. ठीक आहे? आता आपल्याला घ्यायचं वर्ब. बघा, आपण काय सांगितले? वाक्यामध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे, हे शब्द वर्बचं काम करतात. आणि इथं या शब्दांसाठी आपण हॅव आणि हॅज वर्ब म्हणून घेतो प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये. ठीक आहे? मग इथं आता वर्ब 2 आहेत. हॅव आणि हॅज. ठीक आहे? मग आता इथं हॅव कोणासोबत घ्यायचं? हॅज कोणासोबत घ्यायचं? बघा, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही असेल, सी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर असेल. आता सिंग्युलर म्हणजे काय? ज्यावेळेस वाक्यात आपण एकाबद्दल बोलतोय, त्यावेळेस तो आपला सब्जेक्ट सिंग्युलर असणार आहे. ठीक आहे? बघा, मी काय म्हटलं? ज्यावेळेस आपला सब्जेक्ट ही असेल, सी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर असेल, त्यावेळेस वर्ब म्हणून आपण काय घेणार आहे? हॅज घेणार आहे. बघा आता, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा प्लुरल असेल. म्हणजे प्लुरल म्हणजे काय बघा, ज्यावेळेस तुम्ही वाक्यात एकापेक्षा जास्त जणांबद्दल बोलताय, त्यावेळेस तुमचा सब्जेक्ट प्लुरल असतो. मी काय म्हटलं? ज्यावेळेस वाक्यात तुमचा सब्जेक्ट आय, वी, यू, दे किंवा प्लुरल असेल, त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून हॅवच घ्यावं लागतं. बघा आता,
यांचं अग्रीमेंट ठरलेलं आहे. तुम्ही कधीही ही, सी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हॅव घेऊ शकत नाही आणि तुम्ही कधीही आय, वी, यू, दे प्लुरल सब्जेक्ट सोबत हॅज घेऊ शकत नाही. यांचं अग्रीमेंट ठरलेलं आहे. जर ही, सी, इट सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हॅजच येणार आहे वर्ब म्हणून. जर तुमचा सब्जेक्ट आय, वी, दे किंवा प्लुरल असेल तर हॅवच येणार आहे वर्ब म्हणून. ठीक आहे. बघा इथं आपण सब्जेक्ट घेतलाय. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. ठीक आहे. आता आपला सब्जेक्ट आय आहे म्हणल्यानंतर आपल्याला वर्ब काय घ्यावं लागेल? हॅव घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आपण वर्ब घेणार आहे हॅव. ठीक आहे. आता राहिला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे? एक पेन. आता एक पेन म्हणजे काय? एक साठी काय येतं इंग्लिशमध्ये? अ येतं. एक साठी काय येतं? अ येतं आणि पेन म्हणजे पेन. ठीक आहे. आपलं कसं वाक्य झालं बघा. माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅव अ पेन. आता बघा गंमत अशी आहे बघा. जर तुमचं वाक्य माझ्याकडे पेन आहे एवढंच असतं बघा. एक इथं मी घेत नाहीये. जर तुमचं वाक्य माझ्याकडे पेन आहे असं जर असतं तरी सुद्धा आपलं वाक्य आय हॅव अ पेनच आलं असतं. कसं बघा. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक नियम सांगितलाय. आर्टिकलचा अ आणि अँडचा. ज्यावेळेस तुमच्या वाक्यात कॉमन नाऊन येतं ते एकटं असतं आणि ते काउंटेबल असतं तर त्याच्या अगोदर आपल्याला अ वापरावं लागतं. ठीक आहे. आता पेन इथं एकटा आलाय काउंटेबल आहे म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला अ वापरावं लागेल. ठीक आहे. कळतंय. आता दुसरं एक्झाम्पल बघा. आमच्याकडे एक पेन आहे. आता या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? आमच्या म्हणजे आम्ही. ठीक आहे. इथं आम्ही आपला सब्जेक्ट होईल. आता आपल्याला काय शोधायचे? वर्ब. बघा मी काय सांगितले प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे हे वर्ब्स काम करतात. इथं काय आलंय बघा. कडे आहे आलंय म्हणजे कडे आहे हे वर्ब होईल. राहिलं काय? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं एक पेन आहे. ठीक आहे. आता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बनवू. पहिल्यांदा आपण घेतो सब्जेक्ट. आता सब्जेक्ट इथं काय आहे? आमच्या म्हणजे आम्ही सब्जेक्ट आहे. आम्हीसाठी आपण काय वापरतो इंग्लिशमध्ये? वी वापरतो. ठीक आहे. आणि वी या सब्जेक्ट सोबत आपल्याला हॅवच घ्यावं लागतं वर्ब म्हणून. ठीक आहे. आपण घेणार हॅव. वी हॅव. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय येतं? एक पेन. एक पेन साठी काय येतं? अ पेन. कसं वाक्य तयार झालं बघा आपलं. आमच्याकडे एक पेन आहे. वी हॅव अ पेन. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा. तुझ्याकडे एक पेन आहे. आता या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण? तुझ्याकडे म्हणजे तुझ्याबद्दल बोलतोय. तू इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. आणि आता वर्ब काय होईल बघा. आपण काय सांगितले प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे हे शब्द वर्ब्स काम करतात. इथं काय आले? कडे आहे आले. कडे आहे इथं वर्ब होईल. राहायला काय? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं एक पेन असणार आहे. ठीक आहे. आता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बनवू. ठीक आहे. बघा आता पहिल्यांदा काय घेतो आपण? सब्जेक्ट घेतो. आता तुझ्या म्हणजे तू इथं सब्जेक्ट आहे आणि तू साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? यू वापरतो. ठीक आहे. बघा आता आता सब्जेक्ट झाला. आता आपल्याला काय घ्यायचे? वर्ब घ्यायचे. इथं वर्ब म्हणून काय आलंय? कडे आहे वर्ब. हे वर्ब आहे. ठीक आहे. पण आता सब्जेक्ट आपला यू आहे. बघा आपला सब्जेक्ट आता यू आहे आणि ज्यावेळेस आपला सब्जेक्ट यू असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? हॅव घ्यावं लागतं. म्हणजे इथं आपण हॅवच घेणार आहे. यू हॅव. आता काय राहिला? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं एक पेन आहे. एक पेन म्हणजे अ पेन. ठीक आहे. यू हॅव अ पेन. क्लिअर. चौथं एक्झाम्पल बघा. तुमच्याकडे एक पेन आहे. काय आहे बघा चौथं एक्झाम्पल. तुमच्याकडे एक पेन आहे. इथं कोणाबद्दल बोलतोय आपण? तुमच्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुम्ही इथं सब्जेक्ट होईल आणि कडे आहे इथं आले बघा. कडे आहे इथं वर्बचं काम करेल. कारण प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे हे शब्द वर्बचं काम करतात. ठीक आहे. आणि एक पेन इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बनवू. बघा पहिल्यांदा आपण काय घेतो? सब्जेक्ट. तुमच्या म्हणजे तुम्ही इथं सब्जेक्ट आहे. तुम्हीसाठी आपण काय घेतो? यूच घेतो. यू. आता यू सब्जेक्ट आहे. यू सब्जेक्ट सोबत आपल्याला वर्ब काय घ्यावं लागेल? हॅव येतं. यू सब्जेक्ट सोबत हॅव येतं. इथं पण आपण हॅवच घेणार आहे. यू हॅव. अदर वर्ड्स काय आहे? अ पेन. अ पेन साठी आपण वापरतो अ पेन. कसं वाक्य तयार झालं बघा. तुमच्याकडे एक पेन आहे. यू हॅव अ पेन. बघा. पाचवं एक्झाम्पल बघा. त्याच्याकडे एक पेन आहे. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? त्याच्याकडे म्हणजे तो सब्जेक्ट आहे इथं. कळतंय? आणि कडे आहे इथं वर्ब होईल आणि एक पेन इथं अदर वर्ड्स होईल. आता आपल्याला सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यावा लागतो. इथं सब्जेक्ट कोण आहे? त्याच्या म्हणजे तो सब्जेक्ट आहे. तो साठी आपण काय म्हणतो? ही वापरतो. ठीक आहे. ही सब्जेक्ट झाला. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. ज्यावेळेस आपला सब्जेक्ट ही असणार आहे त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून हॅज घ्यावं लागतं. म्हणून इथं घेणार आहे आपण हॅज. ही हॅज. अदर वर्ड्स आहे इथं एक पेन. एक पेन साठी येणार आहे अ पेन. ठीक आहे. कसं वाक्य झालं? त्याच्याकडे एक पेन आहे. ही हॅज अ पेन. आता 6वं एक्झाम्पल बघा. तिच्याकडे एक पेन आहे. काय एक्झाम्पल आहे 6वं? तिच्याकडे एक पेन आहे. आता बघा.
या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तिच्याबद्दल बोलतोय. म्हणजे ती इथं सब्जेक्ट आहे. कडे आहे इथं वर्ब होईल. एक पेन इथं अदर वर्ड्स होईल. आपण घेऊया पहिल्यांदा सब्जेक्ट. तिच्या म्हणजे ती सब्जेक्ट आहे. तिच्यासाठी आपण वापरतो. तीसाठी वापरतो आपण सी. आता बघा, आपला सब्जेक्ट सी आहे आणि सी सोबत वर्ब म्हणून काय येतं? हॅज येतं. ठीक आहे? म्हणजे इथं आपण घेणार आहे हॅज. एक पेन हे अदर वर्ड्स आहे. सो एक पेनसाठी आपण काय घेणार आहे? अ पेन. कसं वाक्य तयार झालं? तिच्याकडे एक पेन आहे. सी हॅज अ पेन. आता 7वं एक्झाम्पल बघा. रामकडे एक पेन आहे. इथं आपण कुणाबद्दल बोलतोय? रामबद्दल बोलतोय. राम इथं सब्जेक्ट होईल. कडे आहे वर्ब होईल. अदर वर्ड्स काय असणार आहे? एक पेन. ठीक आहे? आता इथं बघा. आता इथं आपल्याला सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यावा लागतो. सब्जेक्ट कोण आहे? राम. सो राम आपण घेतला इथं. राम. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. बघा. राम इथं आपला सब्जेक्ट आहे आणि तो एकटा आहे म्हणजे तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत काय येतं? सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सुद्धा हॅजच येतं. So इथं आपण घेणार आहे हॅज. राम हॅज एक पेन. अदर वर्ड्स आहे. एक पेन साठी आपण काय घेणार आहे? अ पेन. कसं वाक्य तयार झालं? रामकडे एक पेन आहे. राम हॅज अ पेन. आता 8वं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे एक पेन आहे. त्यांच्याकडे. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? त्यांच्याबद्दल बोलतोय. म्हणजे ते इथं सब्जेक्ट आहे आणि कडे आहे इथं वर्ब होईल आणि एक पेन इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे? आपण पहिल्यांदा घेऊ सब्जेक्ट. त्यांच्या म्हणजे ते इथं सब्जेक्ट आहे. ते साठी आपण वापरतो दे. आता दे सब्जेक्ट आहे म्हटल्यानंतर आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागेल? हॅव घ्यावं लागेल. दे हॅव अदर वर्ड्स एक पेन आहे. एक पेन साठी आपण काय घेतो? अ पेन. ठीक आहे? आता शेवटचं एक्झाम्पल बघा. राम आणि श्यामकडे एक पेन आहे. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? राम आणि श्यामबद्दल बोलतोय. म्हणजे राम आणि श्याम आपला सब्जेक्ट होईल आणि कडे आहे इथं वर्ब होईल. एक पेन अदर वर्ड्स होईल. ठीक आहे? आता हे वाक्य कसं तयार होईल बघा. आपण पहिल्यांदा काय घेतो? सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट कोण आहे इथं? राम आणि श्याम. ठीक आहे? आपण राम आणि श्याम पहिल्यांदा घेऊ. राम अँड श्याम आपला झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. बघा. आता आपला सब्जेक्ट कोण आहे? राम आणि श्याम. म्हणजे आपण एकापेक्षा जास्त जणांबद्दल बोलतोय ना, म्हणजे सब्जेक्ट झाला आपला प्लुरल आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत आपण काय घेतो? हॅवच घेतो. ठीक आहे? राम अँड श्याम हॅव एक पेन आपला अदर वर्ड्स आहे. एक पेनसाठी काय येतं? अ पेन. ठीक आहे? आता या सगळ्या वाक्यामध्ये मी फक्त सब्जेक्ट चेंज केलाय. बाकीचा पार्ट हा आहे असाच आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा. आता पहिलं एक्झाम्पल काय आहे बघा इथं? माझ्याकडे पैसे आहेत. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? माझ्याबद्दल बोलतोय. म्हणजे इथं मी इथं सब्जेक्ट होईल. कडे आहेत हे वर्ब होईल. पैसे हे अदर वर्ड्स होतील. ठीक आहे? आता हे वाक्य करूया आपण ट्रान्सलेट. पहिल्यांदा आपण काय घेतो? सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट कोण आहे इथं? माझ्या म्हणजे मी सब्जेक्ट आहे. मी साठी आपण काय वापरतो? आय वापरतो. ठीक आहे? आता आपल्याला घ्यायचं वर्ब. आता ज्यावेळेस आपला सब्जेक्ट आय असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? हॅव घ्यावं लागतं. ठीक आहे? आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचं आहे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे? पैसे. पैसे म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण पैशाला? मनी म्हणतो. ठीक आहे? आता मनीच्या अगोदर आपण अ किंवा अँड का वापरलं इथं बघा. कारण मनी हे इंग्लिशमध्ये अनकाउंटेबल मानलं जातं आणि अनकाउंटेबल वस्तूच्या अगोदर आपण अ किंवा अँड वापरत नाही. ठीक आहे? आता दुसरं एक्झाम्पल बघा. आमच्याकडे वेळ आहे. आमच्याकडे वेळ आहे. म्हणजे आम्ही इथं सब्जेक्ट होईल. कडे आहे इथं वर्ब होईल. वेळ हा अदर वर्ड्स होईल ना? ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा घेऊया सब्जेक्ट. आमच्या म्हणजे आम्ही सब्जेक्ट आहे आणि आम्हीसाठी आपण काय वापरतो? वी वापरतो. आता आपला सब्जेक्ट वी आहे म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला वर्ब म्हणून हॅवच घ्यावं लागणार आहे. ठीक आहे? म्हणजे आपण इथं घेणार आहे हॅव. हॅव झालं वर्ब. वी हॅव. अदर पार्ट्स काय इथं? अदर वर्ड्स काय आहे? वेळ. वेळसाठी काय म्हणतो आपण? टाइम. काय म्हणतो? टाइम. इथं सुद्धा टाइमच्या अगोदर आपण अ किंवा अँड वापरला नाही कारण टाइम हा अनकाउंटेबल आहे. या केसमध्ये टाइम हा अनकाउंटेबल आहे आणि अनकाउंटेबल वस्तूच्या अगोदर आपण अ किंवा अँड वापरत नाही. कारण आता टाइम कसा अनकाउंटेबल आहे? एक वेळ, दोन वेळ, तीन वेळ असं मोजू शकतो आपण. वेळ मोजायला आपल्याला तास हे परिमाण वापरतो ना आपण, आवर्स हे परिमाण वापरतो. ठीक आहे? म्हणजे हे अनकाउंटेबल आहे आणि अनकाउंटेबल वस्तूच्या अगोदर आपण अ किंवा अँड वापरत नाही. म्हणजे हे वाक्य आपलं कसं तयार झालं? आमच्याकडे वेळ आहे. वी हॅव टाइम. ठीक आहे? तिसरं एक्झाम्पल बघा. त्याला 2 बहिणी आहेत. आता या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? त्याला. ठीक आहे? तो इथं सब्जेक्ट होईल. कळतंय का? तो इथं सब्जेक्ट होईल. आता ला आहेत आले बघा. ला आहेत इथं वर्ब होईल.
दोन बहिणी इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आपण घेऊ पहिल्यांदा सब्जेक्ट. त्याला म्हणजे तो सब्जेक्ट आहे. तो साठी आपण काय वापरतो? ही वापरतो. आता बघा. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. आता आपला सब्जेक्ट आहे ही. ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही असणार आहे त्यासोबत वर्ब म्हणून हे हॅजच येतं. सो इथं आपण घेणार आहे हॅज. ही हॅज. आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स काय? दोन बहिणी. दोन बहिणी म्हणजे टू सिस्टर्स. काय? टू सिस्टर्स. आता चौथे एक्झाम्पल बघा. तिच्या जवळ एक मोबाईल आहे. या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? तिच्या जवळ एक मोबाईल आहे. ती बद्दल बोलतोय. म्हणजे ती इथं आपला होईल सब्जेक्ट. बघा जवळ आहे आले म्हणजे जवळ आहे हे वर्ब होईल आणि एक मोबाईल इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आपल्याला पहिल्यांदा घ्यायला लागतो सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे इथं? तिच्या म्हणजे ती सब्जेक्ट आहे. ती साठी आपण वापरतो सी. आता सब्जेक्ट झाला आपल्याला घ्यायचे वर्ब. ज्यावेळेस आपला सब्जेक्ट सी असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून हॅज घ्यावं लागतं. ठीक आहे. सी हॅज झालं, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचंय अदर वर्ड्स. एक मोबाईल इथं अदर वर्ड्स आहे आणि मी काय सांगितलंय ज्यावेळेस तुमच्या वाक्यात एक येतं त्यावेळेस एक साठी आपल्याला अ वापरावं लागतं. एक साठी आपण ए वापरणार, मोबाईल साठी मोबाईल वापरणार. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं? तिच्या जवळ एक मोबाईल आहे. सी हॅज अ मोबाईल. आता इथं बघा. जर तुमचं वाक्य असं असतं कसं? तिच्या जवळ मोबाईल आहे. तरी सुद्धा इथं आपल्याला सी हॅज अ मोबाईलच घ्यावं लागतं. कारण आपण कधी वापरतो? वाक्यामध्ये कॉमन नाव न्यावं लागतं, ते एकटं असावं लागतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. मोबाईल हे कॉमन नाव नाही, एकटं आलंय आणि ते काउंटेबल पण आहे. सो इथं आपल्याला अ वापरावं लागलं असतं. ठीक आहे. आता 5वा एक्झाम्पल बघा. त्यांच्याजवळ 4 पुस्तके आहेत. कोणाबद्दल बोलतोय इथं वाक्यात आपण? त्यांच्याजवळ म्हणजे ते. ठीक आहे. ते इथं आपला सब्जेक्ट होईल. जवळ आहेत इथं वर्ब होईल. 4 पुस्तके अदर पार्ट्स होईल. हे वाक्य आपण असं करणार. कसं? सब्जेक्ट काय वाक्यामध्ये? त्यांच्या जवळ. त्यांच्या इथं सब्जेक्ट आहे ना. त्यांच्यासाठी आपण काय वापरतो? त्यांच्या म्हणजे ते. ते साठी आपण वापरतो दे. दे चला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब काय इथं? तुमच्या वाक्यात जर सब्जेक्ट दे असेल तर आपल्याला वर्ब म्हणून हॅव घ्यावं लागतं. इथं काय घेणार आहे आपण? हॅव. दे हॅव 4 पुस्तके. 4 पुस्तके म्हणजे 4 बुक्स. 4 बुक्स. आता 6वं एक्झाम्पल बघा. रामला एक काम आहे. कुणाबद्दल बोलतोय या वाक्यामध्ये आपण? राम बद्दल बोलतोय. राम इथं सब्जेक्ट आहे. ला आहे हे वर्ब होईल. एक काम इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आता सब्जेक्ट कोण आहे इथं? राम. ठीक आहे. राम आपण घेतला. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब काय आहे बघा. आता राम कसला सब्जेक्ट आहे? राम एकटा आहे म्हणजे तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण काय घेतो? हॅज घेतो. राम हॅज एक काम. कामाला काय म्हणतो आपण? टास्क म्हणतो, जॉब म्हणतो आणि एक आलंय म्हणजे आपल्याला अ घ्यावं लागेल. राम हॅज इथं आपण कामाला जॉब म्हणू. काय म्हणू? जॉब म्हणू. ठीक आहे. आता कसं वाक्य तयार झालं? रामला एक काम आहे. राम हॅज अ जॉब. ठीक आहे. आता 7वं एक्झाम्पल बघा. राम आणि श्यामला एक काम आहे. आता बघा इथं कोणाबद्दल बोलतोय आपण? राम आणि श्याम बद्दल बोलतोय. म्हणजे राम आणि श्याम इथं आपला सब्जेक्ट होईल. ला आहे इथं वर्ब होईल. एक काम आपलं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आपण पहिल्यांदा घेणार आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? राम आणि श्याम. राम अँड श्याम हा झाला सब्जेक्ट. आपल्याला आता वर्ब घ्यायचंय. आता आपला सब्जेक्ट कोण आहे? राम आणि श्याम. म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांबद्दल बोलतोय. म्हणजे सब्जेक्ट झाला आपला प्लुरल आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत आपण काय घेतो? हॅव घेतो. ठीक आहे. राम अँड श्याम हॅव एक काम. एक साठी आपण घेतो अ आणि काम साठी घेऊ आपण जॉब. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं? राम आणि श्यामला एक काम आहे. राम अँड श्याम हॅव अ जॉब. ठीक आहे. आता 8वं एक्झाम्पल बघा. बाटलीमध्ये पाणी आहे. या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? या बाटलीबद्दल बोलतोय. तर बाटली इथं आपला सब्जेक्ट होईल. मध्ये आहे हे वर्ब होईल. पाणी हे अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आता बघा. सब्जेक्ट आपण पहिल्यांदा घेतो ना. सब्जेक्ट काय आहे? बाटली. बाटलीला काय म्हणतो आपण? बॉटल. काय म्हणतो? बॉटल. बॉटल. आता बघा. बॉटल इथं सब्जेक्ट आहे. एक बॉटल आहे ना म्हणजे सब्जेक्ट आपला सिंग्युलर झाला आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हॅज येतं म्हणजे बॉटल इथं हॅज येणार आहे वर्ब म्हणून. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. पाणी हा इथं अदर वर्ड्स आहे. पाण्याला आपण काय म्हणतो? वॉटर म्हणतो. बॉटल हॅज वॉटर. हे वाक्य आपलं तयार झालं. इथं आपण वॉटरच्या अगोदर अ किंवा अँड का नाही वापरलं? कारण
आपण अ किंवा अँड तेव्हाच वापरतो ज्यावेळेस वाक्यात कॉमन नाउन येतं. पाणी हे कॉमन नाउन आहे. पण ते एकटं यावं लागतं आणि दुसरी गोष्ट ते काउंटेबल असावं लागतं. आता पाणी काय काउंटेबल नाहीये. 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी असं आपण बोलू शकत नाहीये. ठीक आहे. पाणी मोजण्यासाठी आपल्याला लिटर हे परिमाण वापरावं लागतं. ठीक आहे. म्हणजे इथं आपण अ किंवा अँड वापरणार नाहीये. अ किंवा अँड तेव्हाच येतं ज्यावेळेस वाक्यात कॉमन नाउन येतं, एकटं असतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. पाणी हे अनकाउंटेबल आहे. सो इथं अ किंवा अँड आपण वापरणार नाहीये. कसं वाक्य तयार झालं बघा आपलं इथं. बाटलीमध्ये पाणी आहे. बॉटल हॅज वॉटर. ठीक आहे. आता ही सगळी वाक्य अफर्मेटिव्ह होती. ठीक आहे. आता आपल्याला वाक्य निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह बनवायला शिकायचंय. ठीक आहे. बघा, पहिली गोष्ट अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय? निगेटिव्ह वाक्य म्हणजे काय? इंट्रोगेटिव्ह वाक्य म्हणजे काय? हा सगळा कॉन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेसनमध्ये डिटेलमध्ये अभ्यासलाय. शॉर्टमध्ये इथं तुम्हाला मी सांगतो अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं. अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं बघा, वाक्यात काहीतरी सांगितलेलं असतं आणि अशा वाक्यात नकारदर्शक शब्द येत नाही. नकारदर्शक म्हणजे काय? नाही किंवा कधीच नाही असा शब्द आलेला नसतो. आता पहिलं एक्झाम्पल बघा, रामजवळ पैसे आहेत. या वाक्यात काहीतरी सांगितलंय आणि या वाक्यात कुठं नाही वगैरे शब्द आलाय का? नाही आला. म्हणजे हे वाक्य आहे अफर्मेटिव्ह. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं बघा, या वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द आलेला असतो. नाही किंवा कधीच नाही. ठीक आहे. अशी वाक्य नकार दर्शवतात. आता दुसरं एक्झाम्पल बघा, रामजवळ पैसे नाहीत. या वाक्यामध्ये नाहीत आले म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. कसलं आहे? निगेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न विचारलेला असतो. आता बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात. एक असतो येस नो टाइप, दुसरा असतो डब्ल्यूएच टाइप. ठीक आहे. येस नो टाइप म्हणजे काय? ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो येस नो टाइप. ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो डब्ल्यूएच टाइप. आता येस नो टाइप पण दोन प्रकारचा असतो. येस नो टाइप पॉझिटिव्ह, येस नो टाइप निगेटिव्ह. आणि डब्ल्यूएच टाइप पण दोन प्रकारचा असतो. डब्ल्यूएच टाइप पॉझिटिव्ह, डब्ल्यूएच टाइप निगेटिव्ह. आता येस नो टाइप पॉझिटिव्ह म्हणजे काय बघा, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय. बघा मी काय म्हणतोय, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय म्हणजे तो येस नो टाइप झाला. आणि अशा प्रश्नामध्ये कुठेही नकारदर्शक शब्द आलेला नसतो, तो प्रश्न असतो येस नो टाइप पॉझिटिव्ह. आता असा प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय, पण त्या प्रश्नामध्ये नकार दर्शवणारा शब्द आलेला असतो, नाही वगैरे शब्द आलेले असतात, असा प्रश्न असतो येस नो टाइप निगेटिव्ह. आता डब्ल्यू टाइपचं पण तसंच, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो डब्ल्यू टाइप. आणि अशा प्रश्नामध्ये जर नकारार्थी शब्द आला नाही तर तो असतो डब्ल्यू टाइप पॉझिटिव्ह. आणि अशा प्रश्नामध्ये जर नकारार्थी शब्द आला तर तो असतो डब्ल्यू टाइप निगेटिव्ह. आता तिसरं एक्झाम्पल बघा, रामजवळ पैसे आहेत का? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाही वगैरे नाही आला. म्हणजे हा येस नो टाइप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, रामजवळ पैसे नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर पण आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय म्हणजे हा येस नो टाइप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, रामजवळ का पैसे आहेत? रामजवळ का पैसे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. आपल्याला काहीतरी कारण द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला. म्हणजे हा डब्ल्यू टाइप पॉझिटिव्ह आहे. सहावं एक्झाम्पल बघा, रामजवळ का पैसे नाहीत? या प्रश्नाचं उत्तर देखील आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही. म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. आणि या प्रश्नामध्ये नाहीत हा नकार दर्शवणारा शब्द आलाय म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. कसला? निगेटिव्ह. ठीक आहे. आता सातवं एक्झाम्पल बघा, रामजवळ किती पैसे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला. म्हणजे हा डब्ल्यू टाइप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता आठवं एक्झाम्पल बघा, रामजवळ किती पैसे नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय म्हणजे हा डब्ल्यू टाइप निगेटिव्ह आहे. आय होप तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, येस नो टाइप पॉझिटिव्ह म्हणजे काय, येस नो टाइप निगेटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाइप पॉझिटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाइप निगेटिव्ह म्हणजे काय, हा कॉन्सेप्ट इथं क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला ही वाक्य इंग्लिशमध्ये बनवायला शिकायचंय. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा, रामजवळ पैसे आहेत. या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय आपण? रामबद्दल बोलतोय. ठीक आहे. म्हणजे राम इथं आपला होईल सब्जेक्ट आणि जवळ आहे हे वर्ब होईल. पैसे इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला माहित आहे आपण वाक्य कोणत्या स्ट्रक्चरने फॉर्म करतो? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राम आहे. सो आपण राम घेतला सब्जेक्ट म्हणून. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. आता बघा, राम आपला सब्जेक्ट आहे म्हणजे राम एकटा आहे. एकटा आहे म्हणजे तो सिंग्युलर सब्जेक्ट झाला आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण
हॅज घेतो हे आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितलंय. सो इथं वर्ब म्हणून काय येणार आहे? हॅज येणार आहे. ठीक आहे. अदर वर्ड्स घ्यायचे आपल्याला आता. पैसे इथं अदर वर्ड्स आहे. सो पैशासाठी आपण काय घेतो? मनी घेतो. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं? रामजवळ पैसे आहेत. राम हॅज मनी. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा. रामजवळ पैसे नाहीत. इथं नाहीत आले म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं बघा? ज्यावेळेस आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? फोब नंतर नॉट घेतो. ठीक आहे. काय सांगितलं होतं? फोब नंतर नॉट घेतो. आता इथं मात्र बघा प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये आपल्याला ज्यावेळेस आपलं वाक्य निगेटिव्ह करावं लागतं त्यावेळेस जर समजा वाक्यामध्ये हॅव हे वर्ब म्हणून आले तर निगेटिव्ह करताना आपण त्याचं निगेटिव्ह डू नॉट हॅव करतो. आणि जर तुमच्या वाक्यात हॅज हे वर्ब म्हणून आला असेल तर हॅजचं निगेटिव्ह डज नॉट हॅव करावं लागतं. ठीक आहे. आता इथं पण आपण तेच करतोय. काय करतोय आपण? होप नंतरच नॉट घेतोय. पण इथं आपल्याला एक्स्ट्रा होप घ्यावा लागतो. म्हणजे इथं बघा इथं डू आलाय तर डज आलाय हे एक्स्ट्रा होप आपण घेतलं आणि नॉटच्या नंतर सुद्धा आपल्याला इथं हॅव घ्यावं लागतं. हे कधी घेतो बघा आपण? प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 आणि पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये फक्त आपल्याला असं करावं लागतं. मग बाकीच्या प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 मध्ये, पास्ट टेन्स कॅटेगरी 1 मध्ये, फ्युचर कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 मध्ये आपल्याला पाठीमागच्या लेक्चरमध्ये ज्या हिंट्स मी सांगितलेत ना त्या आहे अशा वापरावं लागतात. आता हा फक्त कॉन्सेप्ट आपल्याला प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये आणि पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये फक्त लक्षात ठेवावं लागतं. इथं काय होप नंतरच आपण नॉट घेतो निगेटिव्ह वाक्य करताना पण फक्त एक्स्ट्रा होप आपल्याला घ्यावं लागतं आणि शेवटी हॅव जोडावं लागतं. ठीक आहे. बघा आता वाक्य बघा. रामजवळ पैसे नाहीत हे निगेटिव्ह वाक्य आहे. आपण काय घेतलं इथं? हॅज हे वर्ब म्हणून आलंय आणि आपण आताच बघितलं की हॅजचं निगेटिव्ह काय होतं? डज नॉट हॅव होतं. मग आता हे वाक्य कसं होईल बघा. राम डज नॉट हॅव मनी. आपण कसं वाक्य केलं कळलं का तुम्हाला? बघा प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये फक्त आपल्याला निगेटिव्ह करताना लक्षात ठेवायला लागतं की हॅजचं निगेटिव्ह डज नॉट हॅव होतं, हॅवचं निगेटिव्ह डू नॉट हॅव होतं. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक हिंट सांगितली होती की आपल्याला वाक्य निगेटिव्ह करताना होम नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. इथं पण आपण होम नंतर नॉट घेतलंय पण हे जे डू आणि डज हे वर्ब आपण एक्स्ट्रा वर्ब घेतले त्याच्यानंतर आपण नॉट घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हॅव हा एक्स्ट्रा वर्ड आपल्याला वापरला इथं आपण एक्स्ट्रा वर्ड घेतलेला आहे. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. रामजवळ पैसे आहेत का? आता हा प्रश्न आहे. शेवटी प्रश्नचिन्ह आलंय म्हणजे हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? रामजवळ पैसे आहेत का? होय किंवा नाही. येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय म्हणजे हा येस नो टाईप आहे. आता बघा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं? येस नो टाईप क्वेश्चन आपण कसं करतो? आपण काय करतो? होप सब्जेक्टच्या अगोदर बाहेर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. इथं आपला येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. इथं पण आपल्याला तेच करायचंय. फक्त इथं आपल्याला डज हा एक्स्ट्रा वर्ब आपण घेतलाय ना हा डजला आपल्याला बाहेर घ्यावा लागतो. ठीक आहे. आता वाक्य कसं तयार होईल बघा. इथं आपण डज बाहेर घेणार आहे. डज राम हॅव मनी. डज राम हॅव मनी. शेवटी क्वेश्चन मार्क. इथं आपण काय केलं बघा. डज बाहेर काढलं. का काढलं? आपली हिंट काय आहे? येस नो टाईप क्वेश्चन ज्यावेळेस आपल्याला तयार करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो? होप बाहेर काढतो. इथं जो डज आपण एक्स्ट्रा होप घेतलाय तो आपण बाहेर काढणार आहे. आता इथं आपण नॉट का घेतलं नाही? कारण हा येस नो टाईप क्वेश्चन आपला पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण इथं नॉट घेतलेला नाहीये. बघा ज्यावेळेस आपण अफर्मेटिव्ह वाक्य तयार करतो तिथंच त्या वाक्याचा विषय संपतो. ज्यावेळेस आपण वाक्य निगेटिव्ह तयार करतो तेच वाक्य आपल्याला खालच्या सेंटेन्स मध्ये फॉलो करायचं असतं. ठीक आहे. आता बघा चौथं वाक्य बघा. राम जवळ पैसे नाहीत का? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आला म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट हे घ्यावं लागणार आहे. आता इथं बघा आपण नॉट कधी घेतो? आपण वाक्य निगेटिव्ह कसं करतो? होपच्या नंतर नॉट घेतो. ठीक आहे. इथं पण आपण होपच्या नंतर नॉट घेणार आहे पण हा येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं हे डज आपलं बाहेर जाईल ना आणि मग नॉट तुमचं कधी येणार आहे? सब्जेक्टच्या नंतर येईल. कसं वाक्य होईल बघा हे. रामजवळ पैसे नाहीत का? हे डज आपण बाहेर घेतलं. हे डज आपण बाहेर घेतलं. राम आता आपण निगेटिव्ह क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला नॉट घ्यावं लागेल. डज राम नॉट हॅव मनी. हे वाक्य असं होईल. कळतंय? इथं नॉट रामच्या नंतर का आलं? बघा अजून एकदा मी सांगतो. आपण वाक्य नकारार्थी कसं करतो? फोबच्या नंतर नॉट घेतो. ठीक आहे. आता इथं आपण येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं हे डज
हे बाहेर गेले. येस नो टाईप क्वेश्चन आपण येस नो टाईप क्वेश्चन आपण कसं तयार करतो? वाक्यातलं वर्ब हे बाहेर घेतो सब्जेक्टच्या अगोदर. हे डज हे बाहेर घेतल्यामुळं हे नॉटची पोझिशन हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कळतंय? म्हणून इथं रामच्या नंतर नॉट आले. डज राम नॉट हॅव मनी? वाक्य कसं तयार झालं? राम जवळ पैसे नाहीत का? डज राम नॉट हॅव मनी? ठीक आहे. आता 5वं एक्झाम्पल बघा. राम जवळ का पैसे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यूच टाईप आहे. ठीक आहे. आणि आपण हिंट काय सांगतो? आपण हिंट काय वापरतो डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी? प्रश्न तुमचा कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वाक्यातलं वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. नाही जर तुमचा प्रश्न डब्ल्यू टाईप असेल तर त्या वर्बच्या अगोदर पण तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये डब्ल्यूच वर्ड कोणता आलाय? का आलाय? का साठी आपण काय वापरतो? फाय वापरतो. पण फाय सुरुवातीला घेतलं डब्ल्यूच वर्ड. आता आपण घेणार आहे वर्ब. वर्ब काय येतं? वाय डज, राहिलेला भाग हाय असा. वाय डज राम हॅव मनी? कळतंय? इथं आपण नॉट वापरलेलं नाहीये कारण हा डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आहे. बघा पुढचं एक्झाम्पल बघा. राम जवळ का पैसे नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि इथं नाहीत हा शब्द आलाय म्हणजे हा नकारार्थी शब्द आलाय. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आपण काय सांगितलंय? वाक्य निगेटिव्ह करता आपण काय करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण आता इथं हा प्रश्न असल्यामुळे वर्ब आपलं बाहेर गेले. म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. मग कसं वाक्य होईल बघा. वाय डज राम नॉट हॅव मनी? शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे वाक्य कसं तयार झालं कळालं का? ठीक आहे. आता नॉट इथं का आलं? तुम्हाला हे गोष्ट कळाली असेल. आता 7वं एक्झाम्पल बघा. राम जवळ किती पैसे आहेत? राम जवळ किती पैसे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यूच टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठेही नकारार्थी शब्द आला नाही म्हणजे हे डब्ल्यूच टाईप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे नॉट इथं येणार नाही. हे वाक्य कसं होईल बघा. आपण काय सांगितले? तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. आणि तोच तुमचा प्रश्न जर डब्ल्यू टाईप असेल तर त्या वर्बच्या अगोदर पण तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. इथं किती वापरले ना? इथं किती आलंय बघा. डब्ल्यू वर्ड कोणता आला इथं? किती आलाय. कितीसाठी आपण काय वापरतो बघा. बघा कितीसाठी आपण हाऊ मेनी पण वापरतो आणि कितीसाठी आपण हाऊ मच पण वापरतो. पण हाऊ मच कधी वापरायचं? मोजता न येणाऱ्या गोष्टीसाठी आपण हाऊ मच वापरतो कितीसाठी, आणि मोजता येणाऱ्या गोष्टीसाठी आपण हाऊ मेनी वापरतो. ठीक आहे. आता बघा रामजवळ किती पैसे आहेत? आता कितीसाठी आपण हाऊ मच पण वापरतो आणि हाऊ मेनी पण वापरतो. आणि मी मगाशी सांगितले काय पैसे हे अनकाउंटेबल आहे म्हणजे मोजू शकत नाही असं मानलं जातं इंग्रजी भाषेमध्ये. सो इथं कितीसाठी आपल्याला हाऊ मच वापरावं लागेल. हाऊ मच इथं काय आहे? डब्ल्यूच वर्ड आहे. ठीक आहे. मी डब्ल्यूच वर्ड सुरुवातीला घेणार. बघा कसं वाक्य होईल. हाऊ मच. आणि गंमत अशी आहे बघा. किती हा शब्द, किती हा डब्ल्यूच वर्ड बाहेर येताना त्याच्यासोबत त्या नामाला घेऊन येतो. आता किती पैसे म्हणजे त्या पैसेला तो बाहेर घेऊन येईल. हाऊ मच इथं मनी आपल्याला वापरावं लागेल. ठीक आहे. हाऊ मच मनी, राहिलेला भाग आहे असा. हाऊ मच मनी डज राम हॅव? काय? डज राम हॅव असेल ना. हाऊ मच मनी डज राम हॅव. आता बघा इथं जो मनी हा वर्ड आपल्या वाक्याच्या शेवटी यायचा ना. आता इथं हा मनी वर्ड हाऊ मच सोबत आलाय. आणि हाऊ मच हे डब्ल्यूच वर्ड असा की तो त्याच्यासोबत येणाऱ्या नामाला घेऊनच येतो. म्हणजे मनी हा शब्द हाऊ मच सोबत आल्यामुळं आपलं वाक्य हॅव पर्सेस इथं थांबणार आहे. ठीक आहे. आता आपण करूया काही वाक्यांचा सराव. ठीक आहे. आता ही सगळी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायची. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे जनरल स्ट्रक्चर काय इंग्रजी वाक्याचं काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स असतं. बरोबर ना? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स असतं. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके आहेत. या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय आपण? त्यांच्या म्हणजे ते इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. कडे आहेत हे वर्ब होईल. 4 पुस्तके इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा काय घेतो? सब्जेक्ट. सब्जेक्ट इथं काय? त्यांच्या म्हणजे ते सब्जेक्ट आहे आणि ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? दे वापरतो. काय वापरतो? दे वापरतो. ठीक आहे. सब्जेक्ट झाला. आपल्याला घ्यायचा आता वर्ब. आता आपला ज्यावेळेस आपला सब्जेक्ट दे असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? हॅव घ्यावं लागतं. ठीक आहे. दे हॅव. आता अदर वर्ड 4 पुस्तके. 4 पुस्तके म्हणजे काय?
फोर बुक्स. काय? फोर बुक्स. कसं वाक्य तयार झालं आपलं? त्यांच्याकडे 4 पुस्तके आहेत. दे हॅव 4 बुक्स. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके नाहीत. आता या वाक्यामध्ये नाहीत हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, निगेटिव्ह वर्ड आलाय, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि आपण काय सांगितलंय? ज्यावेळेस तुमच्या वाक्यात हॅव हे वर्ब म्हणून येतं, त्यावेळेस हॅवचं निगेटिव्ह काय होतं? डू नॉट हॅव होतं. हे आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितलंय. मग हे वाक्य कसं तयार होईल बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके नाहीत. दे हॅवचं निगेटिव्ह होणार आहे डू नॉट हॅव. दे डू नॉट हॅव 4 बुक्स. दे डू नॉट हॅव 4 बुक्स. कसं वाक्य तयार झालं? दे डू नॉट हॅव 4 बुक्स. ठीक आहे. बघा इथं आता एका पुस्तकाला आपण काय म्हणतो? बुक. काय म्हणतो? बुक. आणि ती जर पुस्तके अनेक असतील तर त्यासाठी आपण काय वापरतो? बुक्स. काय वापरतो? बुक्स. हा सिंग्युलर आहे आणि हा प्लुरल आहे, म्हणून इथं 4 पुस्तके अनेक आहेत, म्हणजे इथं आपण बुक्स वापरले. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके आहेत का? आता हा प्रश्न आहे, कारण इथं प्रश्नचिन्ह आले. ठीक आहे. आता त्यांच्याकडे 4 पुस्तके आहेत का? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठेही नकारार्थी शब्द आलेला नाहीये, म्हणजे हा येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आणि आपण हिंट काय सांगितलंय? ज्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो, त्यावेळेस आपण काय करतो? फक्त वर्ब बाहेर घेतो सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. तिथं आपला येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. आता इथं जे आपल्याला वर्ब बाहेर काढायचे ते वर्ब आपण बाहेर काढतो. हे बाहेरनं जे आपण एक्स्ट्रा वर्ब घेतले का निगेटिव्ह करताना, ते वर्ब आपल्याला बाहेर काढावं लागतं. ठीक आहे. मग हे वाक्य कसं तयार झालं बघा. कसं होणार? डू हे मी बाहेर काढलं. त्यांच्याकडे 4 पुस्तके आहेत का? बाकीचा पार्ट आपला आहे असा. ठीक आहे. बघा. डू दे हॅव 4 बुक्स. डू दे हॅव 4 बुक्स. शेवटी क्वेश्चन मार्क. इथं डी, इथं आपला कॅपिटल आहे. इथं डी कॅपिटल आहे. बघा. आता चौथं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके नाहीत का? आता हा प्रश्न आहे, कारण इथं प्रश्नचिन्ह आलंय. ठीक आहे. बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. आणि इथं नाहीत हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. आपण काय करतो? येस नो टाईप क्वेश्चन करताना आपण काय करतो? वाक्यातलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर बाहेर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे. पण हा क्वेश्चन आता निगेटिव्ह आहे. हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं आपल्याला नॉट पण घ्यावं लागणार आहे. आता बघा. वाक्य आपण नकारार्थी कसं करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो, पण हा क्वेश्चन असल्यामुळे आपला वर्ब हा बाहेर जाणार आहे. हा वर्ब आपला बाहेर जाणार आहे. ठीक आहे. आणि नॉट येणारं तुमचं मग कुठे येणार आहे? सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे. आता हे कसं वाक्य होईल बघा. त्यांच्याकडे 4 पुस्तके नाहीत का? डू आपण बाहेर काढला. डू दे नॉट हॅव 4 बुक्स. डू दे नॉट हॅव 4 बुक्स असं आपलं वाक्य तयार झालं. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. मग त्यांच्याकडे 4 पुस्तके नाहीत का? डू दे नॉट हॅव 4 बुक्स. ठीक आहे. आता 5वा एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे का 4 पुस्तके आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि याच्यामध्ये कुठंही नकारार्थी शब्द आलाय का? नाहीये, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. इथं कुठेही आपल्याला नॉट घ्यावं लागणार नाही. बघा. आपण डब्ल्यू टाईप क्वेश्चन कसा तयार करतो? काय आहे आपली हिंट? प्रश्न आपला कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, आपल्याला वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यावंच लागतं. तोच तुमचा प्रश्न जर डब्ल्यू टाईप असेल, वर्ब तर आपल्याला सब्जेक्टच्या अगोदर घ्यावंच लागतं, पण त्या वर्बच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय आलाय? त्यांच्याकडे का 4 पुस्तके आहेत? इथं का हा डब्ल्यूच वर्ड आहे. ठीक आहे. आणि का साठी आपण काय घेतो? फाय घेतो. फाय हा डब्ल्यूच वर्ड झाला. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब घ्यायचंय. वर्ब इथं काय आहे? डू आहे. फाय डू राहिलेला पार्ट आहे असा. फाय डू दे हॅव 4 बुक्स. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कसा क्वेश्चन तयार झाला? त्यांच्याकडे का 4 पुस्तके आहेत? फाय डू दे हॅव 4 बुक्स. आता 6वं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे का 4 पुस्तके नाहीत? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नाहीत हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा
डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. इथं आपल्याला नॉट घ्यावं लागणार आहे. आता बघा, हा क्वेश्चन असल्यामुळे आपला वर्ब हा सब्जेक्टच्या अगोदर जाणार आहे आणि नॉटची पोझिशन ही सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. बघा, या वाक्यामध्ये का हा डब्ल्यूच वर्ड आलाय म्हणजे का साठी आपल्याला फायच घ्यावं लागेल. फाय राहिलेला पार्ट आहे असा, फक्त नॉट आपल्याला जोडावं लागेल कुठं, सब्जेक्टच्या नंतर. फाय डू दे नॉट हॅव फोर बुक्स. कसं वाक्य तयार झालं, त्यांच्याकडे का 4 पुस्तके नाहीत. फाय डू दे नॉट हॅव 4 बुक्स. ठीक आहे. आता 7th एक्झाम्पल बघा, कोणती पुस्तके त्यांच्याकडे आहेत. कोणती पुस्तके त्यांच्याकडे आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठेही नकारार्थी शब्द आलेला नाही, म्हणजे हा डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये नॉट कुठेही घ्यायला लागणार नाहीये. ठीक आहे. आता कोणती पुस्तके, कोणती पुस्तकेसाठी आपण इथं कोणती हा डब्ल्यूच वर्ड आलाय, म्हणजे कोणतीसाठी आपण काय वापरतो, विच. आणि विच हा डब्ल्यूच वर्ड असा आहे, ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस त्याच्यासोबत नामाला घेऊन येतो. कोणती पुस्तकेसाठी आपण काय वापरणार आहे मग इथं, वेज. बघा, वेज बुक्स त्याच्यासोबत नामाला घेऊन आला, विच बुक्स हा झाला आपला डब्ल्यूच वर्ड. बाकीचा पार्ट आहे असा, विच बुक्स डू दे हॅव. विच बुक्स डू दे हॅव, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता 8th एक्झाम्पल बघा, कोणती पुस्तके त्यांच्याकडे नाहीत. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे आणि याच्यामध्ये नाहीत वापरले, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. इथं आपल्याला नॉट घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन आपला कुठलाही असो, आपल्याला काय करावं लागतं, वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. आता कोणती हा डब्ल्यूच वर्ड इथं आलाय. ठीक आहे. आणि इथं नाहीत हा पण शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला नॉट पण ऍड करावं लागणार आहे इथं. पण आपल्याला नॉट हे कुठे ऍड करावं लागणार आहे, आपण निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतो, वर्बच्या नंतर नॉट घेतो. ठीक आहे. आता हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन असल्यामुळं वर्ब आपलं बाहेर गेलं, म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कसं वाक्य होईल बघा, कोणती पुस्तके त्यांच्याकडे नाहीत, विच बुक्स डू दे नॉट हॅव. विच बुक्स डू दे नॉट हॅव. आता हे जे आपण नॉट घेतलंय हे सब्जेक्टच्या नंतर आलंय. का आलं बघा. आता दुसरं एक्झाम्पल बघा, आपण निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतो, वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण प्रश्न असल्यामुळं आपलं हे डू प्रश्न तयार करताना आपण बाहेर घेतो ना, वर्ब आपल्याला बाहेर घ्यावं लागतं क्वेश्चन तयार करताना. मग हे डू बाहेर गेल्यामुळं तुमचं ज्यावेळेस वाक्य किंवा तुमचा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह करायचा असतो त्यावेळेस येणारं नॉट हे तुमच्या सब्जेक्टच्या नंतरच येतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, वाक्याची सुरुवात नेहमी आपण कॅपिटल लेटरनेच करणार आहे. इथं बघा, देचं टी कॅपिटल आहे, इथं डेचं टी कॅपिटल आहे, इथं डूचं डी कॅपिटल आहे, इथं डूचं डी कॅपिटल आहे, इथं वायचं डब्ल्यू कॅपिटल आहे, इथं वायचं डब्ल्यू कॅपिटल आहे, इथं वीचं डब्ल्यू कॅपिटल आहे, इथं पण वीचं डब्ल्यू कॅपिटलच आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, नेहमी वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं होते. वाक्यात जर तुमच्या प्रॉपर नाउन आलं, प्रॉपर नाउन राम, सीता, बारामती, पुणे, असं काही प्रॉपर नाउन जर आलं, स्पेसिफिक नाव जर आलं, पण त्याची पण सुरुवात आपण कॅपिटल लेटरनेच करतो. वाक्यात ते कुठं जरी आलं प्रॉपर नाउन, तर त्या प्रॉपर नाउनची सुरुवात आपण कॅपिटल लेटरनेच करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता इथं बघा, हे डू नॉट आले. आता हे डू नॉट आपण सेपरेट सेपरेट वापरले, पण इथं कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये सुद्धा आपण वापरतो. मग ते कसं होतं बघा, डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डोंट. काय होतं, डोंट. तुम्ही असं जरी म्हटलं, कसं, दे डोंट हॅव 4 बुक्स म्हटलं तरी चालतं. आता 4th एक्झाम्पल बघा, इथं काय केले आपण, डू दे नॉट हॅव 4 बुक्स. हे तुम्ही नॉट इकडं पण घेऊन जाऊ शकता, कुठं, सब्जेक्टच्या अगोदर. पण ज्यावेळेस नॉट हे बाहेर जाणार आहे सब्जेक्टच्या अगोदर, त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्येच असणार आहे. मग ज्यावेळेस नॉट हे बाहेर जाईल, ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जाईल. मग कसं होईल, डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होईल इथं, डोंट. काय होईल, डोंट. डोंट तुमचं वाक्य राहिलेलं आहे असं सगळं होईल, शेवटी क्वेश्चन मार्क येईल. मग हे वाक्य कसं होईल बघा, डोंट दे हॅव 4 बुक्स. कळतंय. हा हा कॉन्सेप्ट आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगायचा राहिला होता, सो आपण इथं कव्हर केलाय. ठीक आहे. आपल्याला माहित आहे इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. बघा, आता पहिलं एक्झाम्पल बघा, राधाला कामाचा अनुभव आहे.
आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कोणाबद्दल बोलतोय आपण? राधाबद्दल बोलतोय. राधा इथं सब्जेक्ट होईल. ला आहे इथं वर्ब होईल. कामाचा अनुभव इथं काय होणार आहे? ऑदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आपण हे वाक्य असं बनवणार आहे. ज्यावेळेस आपल्याला अफर्मेटिव्ह वाक्य बनावं लागतं. आता राधाला कामाचा अनुभव आहे, हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे ना. अफर्मेटिव्ह वाक्य नेहमी आपण आपल्या जनरल स्ट्रक्चरने बनवणार. निगेटिव्ह वाक्य आपल्याला सांगितलेल्या हिंटनुसार हॅजचं निगेटिव्ह डज नॉट हॅव होईल, हॅवचं निगेटिव्ह डू नॉट हॅव होईल आणि तिथून पुढे तेच वाक्य आपण खाली सगळ्या वाक्य येस टाईप बनवताना डब्ल्यू टाईप बनवताना तेच वाक्य आपण फॉलो करणार आहे. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा. राधा राधा ठीक आहे. राधा हा सब्जेक्ट झाला. ठीक आहे. राधा ही एकटे म्हणजे राधा हा सिंग्युलर सब्जेक्ट झाला आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत फर्ब म्हणून काय येतं? प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये हॅज येतं. ठीक आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत फर्ब म्हणून हॅज येतं. राधा हॅज सब्जेक्ट झाला, फर्ब झाला. कामाचा अनुभव वर्क एक्सपिरियन्स. काय म्हणतो आपण कामाच्या अनुभवाला? वर्क एक्सपिरियन्स. ठीक आहे. राधाला कामाचा अनुभव आहे. राधा हॅज वर्क एक्सपिरियन्स. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा. राधाला कामाचा अनुभव नाही. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे कारण नाही इथं आलं आणि आपण काय सांगितलंय? जर तुमच्या वाक्यात हॅज हे वर्ब आलं असेल तर हॅजचं निगेटिव्ह काय होतं? डज नॉट हॅव. मग हे वाक्य असं होईल. कसं? बघा. राधा डज नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स. वर्क एक्सपिरियन्स. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं? राधा डज नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. राधाला कामाचा अनुभव आहे का? आता हा प्रश्न आहे कारण प्रश्नचिन्ह आले. ठीक आहे. आणि राधाला कामाचा अनुभव आहे का? हा कसला प्रश्न आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. आणि आपण काय सांगितलंय? येस नो टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागतं. शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. आता लक्षात गोष्ट आपल्याला ही ठेवायची आहे. ज्यावेळेस आपल्याला वर्ब आपण बाहेर घेतो ते वर्ब आपण जे एक्स्ट्रा वर्ब घेतलंय ना, हे एक्स्ट्रा वर्ब आपल्याला बाहेर घ्यावं लागतं. सगळ्या इथून पुढे येस नो टाईप पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, एक्स्ट्रा जे आपण वर्ब घेतोय ना प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये तेच वर्ब आपल्याला क्वेश्चन तयार करताना तो क्वेश्चन कोणता असो बाहेर घ्यावा लागतो. ठीक आहे. आता हा येस नो टाईप क्वेश्चन आहे म्हणजे आपण काय करणार आहे? हा डज हा एक्स्ट्रा वर्ब सब्जेक्टच्या अगोदर घेणार आहे. मग कसं वाक्य होईल बघा. डज राधा हॅव वर्क एक्सपिरियन्स आणि शेवटी काय येणार आहे? क्वेश्चन मार्क येणार आहे. कळलं तुम्हाला कसं वाक्य आलं? आता इथं आपण नॉट का नाही घेतलं इथलं? हे वाक्य आता बघा हे निगेटिव्ह असणारं वाक्य आपण फॉलो करणार आहे ना सगळं खाली येस नो टाईप बनवायला. येस नो टाईप पॉझिटिव्ह निगेटिव्ह, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे नॉट आपण इथं का नाही घेतलं? कारण आपला प्रश्न आहे पॉझिटिव्ह म्हणून इथं नॉट येणार नाहीये. आपल्याला हेच वाक्य निगेटिव्ह वाक्य खाली फॉलो करणार आहे आपण. पण इथं नॉट कधी येणार आहे? तुमचा क्वेश्चन जर नकारार्थी असेल, येस नो टाईप निगेटिव्ह असेल किंवा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह असेल तरच आपण इथं खाली नॉट घेणार आहे. कळतंय? ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा. आता राधाला कामाचा अनुभव नाही का? हा देखील प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. पण इथं बघा नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. आता आपल्याला काय करायचंय? नॉट घ्यायला लागणार आहे. आता नॉट आपण का घेतो? आता आपण वाक्य निगेटिव्ह कसं बनवतो? वर्ब नंतर नॉट घेतो. पण हा प्रश्न असल्यामुळे आपलं वर्ब जाणार आहे बाहेर. म्हणजे येणारं नॉट हे तुमचं आता बघा हा प्रश्न असल्यामुळे हे वर्ब जाईल बाहेर सब्जेक्टच्या अगोदर आणि येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतरच येणार आहे. ठीक आहे. मग हे वाक्य कसं होईल बघा. राधाला कामाचा अनुभव नाही का? डज राधा नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कसं कळालं? ओके. आता 5 एक्झाम्पल बघा. राधाला कामाचा अनुभव का आहे? बघा या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाहीये. म्हणजे हा डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे इथं कुठंही नॉट येणार नाही. ठीक आहे. आता आपण काय सांगितलंय? प्रश्न तुमचा कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला काय करावं लागतं?
वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. जर तुमचा प्रश्न येस नो टाइप असेल, फक्त वर्ब बाहेर घेऊन शेवटी क्वेश्चन मार्क देऊन तुमचा येस नो टाइप क्वेश्चन तयार होतो. पण तोच क्वेश्चन तुमचा जर डब्ल्यू टाइप असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यू वर्ड घ्यावा लागतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे. ठीक आहे. मग इथं डब्ल्यू वर्ड कोणता आलाय? का आलाय ना? का साठी आपण काय घेतो? वाय. का घेतो? फाय. राहिलेला पार्ट आहे असा आपण इथे घेणार आहे. डब्ल्यू वर्ड नंतर आपलं वर्ब येणार आहे. फाय डज हे वर्ब घेतला आपण. वाय डज राहिलेला पार्ट आहे असा. वाय डज राधा हॅव वर्क एक्सपिरियन्स. वाय डज राधा हॅव वर्क एक्सपिरियन्स शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे. ठीक आहे. आता 6वं एक्झाम्पल बघा. राधाला कामाचा अनुभव का नाही? हा देखील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा तो आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो का नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. ठीक आहे. हा डब्ल्यू टाइप आहे कळालं. ठीक आहे. इथं नाही पण आलंय म्हणजे हा डब्ल्यू टाइप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. बघा आणि आता इथं आपल्याला नॉट घ्यावं लागेल. आता इथं नॉट कुठे येणार आहे? वाक्य निगेटिव्ह होतं आपण काय करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण हा प्रश्न असल्यामुळे आपण वर्ब हे बाहेर काढणार आहे म्हणजे येणार नॉट हे तुमच्या सब्जेक्ट नंतरच येणार आहे. कसं वाक्य तयार होईल? राधाला कामाचा अनुभव का नाही? आता इथं का आहे डब्ल्यूच वर्ड. त्याच्यासाठी आपण घेणार आहे फाय. फाय आता आपण वर्ब बाहेर काढणार ना. फाय डज राहिलेला पार्ट आहे असं पण इथं नॉट आपल्याला घ्यावं लागतं. ते नॉट आपण कधी येणार आहे? सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. फाय डज राधा नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स. फाय डज राधा नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स. हे वाक्य असं तयार झालं. राधाला कामाचा अनुभव का नाही? फाय डज राधा नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स. आता 7वं एक्झाम्पल बघा. कोणाला कामाचा अनुभव आहे? बरोबर हा क्वेश्चन आहे ना. आता पहिलं एक्झाम्पल बघा इथं काय आहे? राधाला कामाचा अनुभव आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राधा सब्जेक्ट आहे. बरोबर ना? ठीक आहे. आता कोणाला कामाचा अनुभव आहे या वाक्यामध्ये सब्जेक्टच मिसिंग आहे आणि सब्जेक्ट बद्दल प्रश्न विचारलाय. ठीक आहे. बघा अशा वाक्यामध्ये कोणत्या? ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट मिसिंग असतो सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारला असतो अशा वाक्यामध्ये असा प्रश्न आपल्याला आपल्या जनरल स्ट्रक्चरच्या फॉर्म नुसार फॉर्म करावा लागतो. कसं? आपलं जनरल स्ट्रक्चर काय आहे बघा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. बरोबर ना? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स हे आपलं जनरल स्ट्रक्चर आहे. आता बघा इथं सब्जेक्टच्या जागी आपल्याला काय घ्यावं लागतं? डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? डब्ल्यूच वर्ड. ठीक आहे. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय आलंय बघा. पहिली गोष्ट ला आहे इथं हो म्हणून आले ना. आपण काय सांगितलंय प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, मध्ये आहे, ला आहे हे वर्बचं काम करतात. म्हणजे ला आहे इथं वर्ब आलंय. म्हणजे राहिला कोण? कोणा. कोणा म्हणजे कोण आणि कोण इथं आपला सब्जेक्ट आहे. कोणसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? हू घेतो. काय घेतो? हू. आता हू झाला आपला सब्जेक्ट. ला आहे. आता हू बघा. हू कसला सब्जेक्ट आहे? कोणाला म्हणजे एका जणाबद्दल बोलतोय. कोणाला म्हटलं असतं तर आपण अनेक जणांबद्दल बोललो असतो ना. कोणाला म्हणतोय म्हणजे एकाबद्दल बोलतोय म्हणजे आपला सब्जेक्ट झाला सिंग्युलर आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण वर्ब म्हणून काय घेतो? हॅज घेतो. म्हणजे इथं वर्ब म्हणून काय येणार आहे? हॅज. हू हॅज कामाचा अनुभव ह्या अदर पार्ट्स आहे ना. इथं आपण काय घेणार आहे? हू हॅज वर्क एक्सपिरियन्स. हू हॅज वर्क एक्सपिरियन्स शेवटी क्वेश्चन मार्क. तुम्हाला एक्सपिरियन्स दिसतं का इथं? इथं मी लिहितो हू हॅज वर्क एक्सपिरियन्स. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघा. कोणाजवळ कार आहे? बरोबर ना. मला असं म्हणायचंय राधा जवळ कार आहे. या वाक्यामध्ये आता हे वाक्य कसं आहे? राधा जवळ कार आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राधा आहे. आता आपला प्रश्न काय आहे? कोणाजवळ कार आहे? बरोबर ना. म्हणजे सब्जेक्टच मिसिंग आहे आणि सब्जेक्ट बद्दल प्रश्न विचारलाय आणि हे वाक्य आपण कसं करणार? आपल्या जनरल स्ट्रक्चर नुसार. आपलं जनरल स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इथं अदर वर्ड्स आपण घेतो. अदर वर्ड्स घेतो आणि शेवटी आपल्याला प्रश्न असल्यामुळं क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. ठीक आहे. आता बघा. आता इथं आपण सब्जेक्ट म्हणून काय घेतो? डब्ल्यूच वर्ड घेतो. आता डब्ल्यूच वर्ड इथं काय आलंय? पहिली गोष्ट बघा. इथं जवळ आहे हे वर्ब म्हणून आलंय ना. प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, मध्ये आहे, कडे आहे, ला आहे हे आपण वर्ब म्हणून वापरतो. म्हणजे जवळ आहे इथं वर्ब म्हणून आलाय. राहिलं काय? कोणा. कोणा म्हणजे कोण. कोणसाठी आपण हू वापरतो. ठीक आहे. आपण इथं हू घेतला. हू. आता बघा. आता हा झाला आपला सब्जेक्ट. सब्जेक्ट काय असतो? अशा केसमध्ये सब्जेक्ट कोण
अशा केसमध्ये सब्जेक्ट कोण असतो? येणारा डब्ल्यूच वर्ड. ठीक आहे, ते आपला सब्जेक्ट झाला. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. बघा, आता कोणाजवळ कार आहे म्हणजे आपण पुन्हा एकट्याबद्दल बोलतोय ना, म्हणजे सब्जेक्ट आपला सिंग्युलर झाला आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत प्रेझेंट कॅटेगरी 1 मध्ये आपण वर्ब काय घेतो? हॅज घेतो. हू, इथं वर्ब काय येईल मग? हू हॅज. आता कार इथं अदर वर्ड्स आहे. कारसाठी आपण काय घेणार आहे? अकार. काय घेणार आहे? अकार. इथं का आलं? तुम्हाला माहिती आहे का? कार हा कॉमन नाउन आहे, काउंटेबल आहे आणि तो एकटा वाक्यात आलाय. अशा वेळेस आपल्याला काय घ्यावं लागतं? कॉमन नाउनच्या अगोदर आपल्याला वापरावं लागतं. ठीक आहे. हू हॅज अ कार शेवटी क्वेश्चन मार्क दिला. इथं आपला प्रश्न तयार झाला. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, कोणाकडे पाणी आहे? मला म्हणायचंय राधाकडे पाणी आहे. तर बघा, राधाकडे पाणी आहे या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? राधा. कोणाकडे पाणी आहे म्हणजे सब्जेक्टच बेसिक आहे. सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलाय. या वाक्यामध्ये आपण अशी वाक्य आपण जनरल स्ट्रक्चरने फॉर्म करतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण येणार आहे मग? बघा, इथं कडे आहे हा वर्ब म्हणून आलाय ना, कारण प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, मध्ये आहे, ला आहे, हे वर्ब, हे शब्द वर्बचं काम करतात. म्हणजे कडे आहे हे वर्ब आहे इथं. कोणा म्हणजे कोण इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. आणि कोणसाठी आपण काय वापरतो? हू वापरतो. हू. आता बघा, हू झाला आपला सब्जेक्ट. कोणाकडे पाणी आहे? आपण एकाबद्दल बोलतोय ना, कोणाकडे पाणी आहे. पण असं नाही म्हणत कोणाकोणाकडे पाणी आहे. कोणाकोणाकडे पाणी आहे असं जर आपण म्हणत असलो तर आपला जो सब्जेक्ट आहे तो प्लुरल झाला असता. आपण काय म्हणतोय? कोणाकडे पाणी आहे म्हणजे एकट्याबद्दल बोलतोय. आणि ज्यावेळेस आपण एकट्याबद्दल बोलतो त्यावेळेस तो आपला सब्जेक्ट असतो सिंग्युलर. आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं? हॅज येतं. अगेन इथं हे वाक्य कसं होईल? हू हॅज पाणी. पाण्यासाठी काय म्हणतो आपण? वॉटर. हू हॅज वॉटर. शेवटी क्वेश्चन मार्क. कळतंय तुम्हाला कसं वाक्य आलं? असा क्वेश्चन तयार झाला. कोणाकडे पाणी आहे? हू हॅज वॉटर. ठीक आहे. आता तिसरं वाक्य बघा. कोणाला एक काम आहे? मला म्हणायचे राधाला एक काम आहे. आता राधाला एक काम आहे या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राधा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि आता हा प्रश्न बघा, कोणाला एक काम आहे? या प्रश्नामध्ये सब्जेक्टच मिसिंग आहे आणि सब्जेक्ट बद्दल प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता आपण काय सांगितलंय? ज्या वेळेस सब्जेक्टच मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दल प्रश्न विचारला असतो, असा प्रश्न आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स म्हणजे आपल्या जनरल स्ट्रक्चर नुसारच आपल्याला फॉर्म करावा लागतो. शेवटी क्वेश्चन मार्क येतो. ठीक आहे. मग बघा, आता बघा, या वाक्यामध्ये ला आहे हे वर्ब आहे. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे? प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये जवळ आहे, कडे आहे, ला आहे, मध्ये आहे, हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. ठीक आहे. म्हणजे इथं ला आहे आले म्हणजे हे वर्ब म्हणून आले. राहिलं काय? कोणा. कोणा म्हणजे कोण इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. बघा आता, आणि कोणसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? हू वापरतो. आपण घेतला सब्जेक्ट हू. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. बघा आता, कोणाला एक काम आहे म्हणजे आपण कोणा एकाबद्दल बोलतोय ना. कोणाकोणाला काम आहे म्हणजे आपण अनेकाबद्दल बोलतो. म्हणजे इथं आपल्याला प्लुरल सब्जेक्ट होईल. कोणाकोणाला काम आहे म्हटलं तर आपला सब्जेक्ट प्लुरल होईल आणि कोणाला एक काम आहे म्हटलं तर आपला सब्जेक्ट कोणा एकाबद्दल बोलतोय म्हणजे आपला सब्जेक्ट हा सिंग्युलर होईल. आणि आपण काय सांगितलंय? प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये जर तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्याच्यासोबत वर्ब म्हणून काय येतं? हॅज येतं. ठीक आहे. मग इथं आपण काय घेतलं? हॅज. हू हॅज. आता अदर वर्ड्स काय आहे? एक काम, कामासाठी म्हणतो आपण जॉब. ठीक आहे. कसा प्रश्न तयार झाला? कोणाला एक काम आहे? हू हॅज अ जॉब. ठीक आहे. आता हा तुमचा आहे होमवर्क. ठीक आहे. इथं मी जवळपास 28 वाक्य तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. आता काही वाक्य अफर्मेटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह वाक्य आहेत, काय येस नो टाइप आहेत, काय डब्ल्यू टाइप आहेत. तुम्ही काय करायचंय? या 28च्या 28 वाक्याचं अफर्मेटिव्ह बनवायचंय, निगेटिव्ह बनवायचंय, येस नो टाइप बनवायचे, डब्ल्यू टाइप बनवायचे. ठीक आहे. आणि त्याचं प्रॅक्टिस करायचंय. बघा, जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही फास्ट ही स्ट्रक्चर सगळी डोक्यामध्ये फिट करू शकणार आहात. ठीक आहे. थांबू इथं आपण. चला भेटूया लेक्चर नंबर 5 मध्ये. कीप लर्निंग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लेक्चर जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून या मिशनमध्ये सहभागी व्हा.